कोल्हापूर शहरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून रायफल शूटिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। क्रीडा क्षेत्रात पुढे येऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंना संधी देण्याच्या उद्देशानं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। स्पर्धेचा शुभारंभ बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आला। शिवाजी पेठ परिसरातील पेटाळा ग्राउंड जवळच्या शूटिंग रेंजवर ही स्पर्धा पार पडत असून 3 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत सुमारे 75 स्पर्धक सहभागी झालेत। स्पर्धेच्या शुभारंभावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असणारे विविध उपक्रम पुढील काळात राबवण्यात येणार असल्याचं सांगितलं। त्यांनी शूटिंग स्पर्धेच्या आयोजनाचं कौतुक केलं। शिवसेना आंदोलनापुरती मर्यादित न राहता आगामी काळात शिक्षण, आरोग्य, क्रीडा या क्षेत्रात विविध कार्यक्रम राबवणार असल्याचं शहर प्रमुख मनजित माने यांनी सांगितलं। आज कोल्हापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शहर यांच्या वतीनं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून आज शिवसेनेच्या वतीनं रायफल शूटिंग स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। बघितलं तर शिवसेना आंदोलन निवेदनपुरती मर्यादित न राहता शिक्षण, आरोग्य, रोजगार जसं ठाकरेंना प्रेरित आहे त्या हेतूनेच आम्ही आज हा रायफल शूटिंगचा कार्यक्रम घेतलेला आहे। येणाऱ्या काळात ह्या वर्षात देखील आम्ही असे विविध क्रीडाविषयक असतील, शैक्षणिक असतील असे विविध कार्यक्रम आम्ही या माध्यमातून घेणार आहे। येणाऱ्या काळात देखील शिवसेना ही कोल्हापुरातल्या विद्यार्थ्यांसाठी आणि जनसामान्यांसाठी पाठीशी राहील, आज आम्ही असं आश्वासन देतोय। यावेळी उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, महिला संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे, शहर प्रमुख मनजित माने यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।